स्टार्ट. नमस्कार, मी मोनिका. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता दिवाळी चालू आहे आणि सगळ्यात पहिल्या तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही म्हणाल की ते फराळ आहे समोर आणि आता फराळ विशेष काय करणार आहे. तर दिवाळीमध्ये आपल्या भारतामध्ये फराळ केला जातो. फराळ म्हणजे काय, तर वेगवेगळे पदार्थ केले जातात जे स्नॅक्समध्ये मोडतात. हे आपण शक्यतो मधल्या वेळामध्ये खायला केले जाणारे हे पदार्थ आहेत. आणि हे जे पदार्थ आहेत हे भारतभर म्हणजे भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये केले जातात. थोडेसे बदल असतात त्याच्यामध्ये. कोणी त्याला म्हणजे चकलीमध्ये चकलीचं म्हणजे जे काही आपलं हे असते पद्धत असते ती वेगळी असते, किंवा शंकरपाळ्या करण्याची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी खाऱ्या शंकरपाळ्या केल्या जातात किंवा गोड केल्या जातात, किंवा मटरी केली जाते काही भागामध्ये. चिवड्याचे वेगळे वेगळे प्रकार केले जातात. लाडू केले जातात. तर लाडू पण आहे ना, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रांतामध्ये जे काही तिथे पिकतं त्याच्यानुसार तिथले लाडूचे प्रकार केले जातात, किंवा नानकट बिस्किट केले जातात, मखमल पुरी असेल. तर असे बरेचसे पदार्थ केले जातात. करंजी पण करतात. तर करंजी मधलं तुम्हाला भागानुसार आहे ना, त्यातलं जे स्टफिंग असतं ना ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं पाहायला मिळतं. आता तुम्ही म्हणाल की हे पूर्ण भारतभर आपल्या फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीये. तर पूर्ण भारतभर प्रत्येक प्रांतामध्ये हे वेगवेगळ्या नावाने फक्त संबोधले जातात, पण सगळीकडे फराळ हा एकसारखाच असतो. तर शेव केली जाते. तर शेवीमध्ये पण बरेचसे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. तर कोणी लसूण शेव करतं, तिखट शेव करतं, किंवा थोडीशी जाड शेव असते, किंवा गाठिया असतात. तर ते ह्या प्रकारामध्ये हे जे प्रकार आहेत ना हे शेव वर्गामध्ये मोडतात. आणि अशा वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने शेव केली जातात. तर कोणी शेव किंवा चिवडा असेल ते एकत्र करून फरसाण बनवतं. तर अशा पद्धतीने देखील फराळ बऱ्याच ठिकाणी केली जातात. आता दिवाळीची हजारो वर्षापूर्वींची आपल्या भारतामध्ये परंपरा आहे. तर आता दिवाळी सेलिब्रेट करण्याची विविध कारणं आहेत. कोणी म्हणतं की राम वनवासातून परत आले त्यामुळे लोकांनी किंवा त्यांच्या राज्यातील लोकांनी दिव्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्याच्यासाठी देखील म्हणतात की दिवाळी साजरी केली जाते. त्याचबरोबर आपल्या भारताची जी संस्कृती आहे ना ती आपल्या शेती ह्या विषयावरती खूप जास्त निगडीत, म्हणजे जे काही सण केले जातात ते शेतीशी जास्त रिलेटेड आहेत. आणि काय होतं ना की दिवाळीमध्ये जो आपला खरीप हंगाम आहे तो चेंज होऊन रब्बी हंगामाला सुरुवात होते. म्हणजे साधारणतः जी पावसाळ्यामध्ये घेतली जाणारी जी पिकं आहेत ती बदलतात, आणि जी हिवाळ्यामध्ये घेतली जाणारी जी पिकं आहेत ती वेगळी असतात. तर त्यांचा जो हंगाम असतो ना तो बदलतो. आणि बऱ्याच प्रकारचं धान्य ह्या वेळेला जमा झालेलं असतं. शेतकऱ्याची बऱ्याच प्रमाणामध्ये कष्ट झालेले असतात. आणि हा जो दिवाळी सण असतो ना त्या निमित्ताने त्याला एक म्हणतो ना आपण एक निवांतपणा मिळावा, किंवा त्याच्या शरीराचे गोडधोड खाऊ घालून म्हणजे स्वतःची जी आपली ताकद असते ती वाढवण्यासाठी, किंवा त्याची शरीराचे आपले लाड करण्यासाठी आपण म्हणू शकतो की हा दिवाळी सण साजरा केला जात असावा, अशी म्हणजे माझ्या वाचनामध्ये असं आलेलं आहे. त्याचबरोबर दिवाळीचा फराळ हजारो वर्षापासूनची जरी परंपरा असली तरी एक 11व्या शतकामध्ये रघुनाथ गणेश किंवा त्यांना रघुनाथ सूरी देखील म्हटलं जातं. तर त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता भोजन कुतूहल म्हणून. तर त्याच्यामध्ये देखील फराळाच्या बऱ्याच प्रकारांचं तुम्हाला त्याच्यामध्ये उल्लेख केलेला तुम्हाला त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळेल. आता त्याचबरोबर आता हे झालं शेतीशी निगडीत असणारं मी तुम्हाला जे काही कारण सांगितलं फराळाबद्दल ते आहे. आता काय होतं ना, वर्षभरामध्ये आपले जे काही नातेवाईक असतात तर त्यांची पण गाठीभेटी व्हाव्या, किंवा आपण त्या निमित्ताने आपले जे काही नातेवाईक असतात किंवा आपले शेजारी पाजारी असतात त्यांना आपण आपला पदार्थ जे काही केलेले असतात फराळ केलेले असतात ते आपण त्यांना शेअर करतो. त्यांचे पदार्थ आपल्याकडे येतात, त्यामुळे आपली जी पद्धत आहे ती त्यांना समजते, त्यांच्याकडे केली जाणारी पद्धत आपल्याला समजते. आता शहराच्या भागात काय होतं की शहराच्या भागात बऱ्याच ठिकाणाहून मंडळी कामासाठी किंवा कामानिमित्त इथं मुंबईमध्ये किंवा मेट्रो सिटीजमध्ये राहायला आलेली असतात.
तर आता फक्त महाराष्ट्रापुरतेच शेजारी शेजारी नाही राहिले, तर आता आपले कोणी गुजराती असतील, कोणी तेलुगू असतील, तामिळ असतील, तर असे देखील शेजारी आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांच्या भागामध्ये काय केले जातात पदार्थ ते सुद्धा आपल्याला कळतात. त्यांची काय पद्धत असते, त्यांची काय टेस्ट असते, ती सुद्धा या निमित्ताने देवाणघेवाण होते पद्धतींची मला वाटतं. आणि कदाचित त्याच्यासाठीच देवाणघेवाण व्हावी, ह्याच्यासाठीच फराळाची निर्मिती केली गेली असावी असं मला वाटतंय. आता बऱ्याच भागामध्ये तुम्हाला हे जे काही पदार्थ आहेत त्यांची नावं सुद्धा वेगळी वेगळी पाहायला मिळतील. आणि त्याचप्रमाणे अजून एक मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यानंतर ऋतू बदलतो, हिवाळ्यामध्ये आपण येतो आणि हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्या शरीराला गरमी खूप हवी असते, बाहेरचं वातावरण हे खूप थंड असतं. तर अशा वेळेला स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात जावे म्हणून देखील दिवाळीचा निमित्त साधून हे फराळ वेगवेगळे घरामध्ये केले जात असावेत. आणि हे जे फराळ असतात ना हे तुपकट असतात किंवा बरेचसे पदार्थ हे डाळीपासून बनवलेले असतात आणि डाळी आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप जास्त पोषक असतात, खूप जास्त आपल्याला स्निग्ध देतात. त्याच्यामुळे डाळीपासून शक्यतो केले जाणारे हे जे काही पदार्थ असतात ना ते दिवाळीमध्ये केले जातात. तर आपला हा फराळ आपल्या फक्त भारतापुरता मर्यादित नाही राहिलाय किंवा एक महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिलाय, तर तो जगामध्ये पसरवला ते म्हणजे अल्बेरुनी. अल्बेरुनी हे एक जगप्रवासी होते. त्यांनी जगातल्या बऱ्याच ठिकाणी प्रवास केलेला आहे आणि त्यांनी जे काही वर्णन केलं भारताबद्दल, तर त्या भारताबद्दलच्या ज्या वर्णनामध्ये देखील त्यांचा फराळाचा उल्लेख हा प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो. तर आता आपण पाहणार आहोत की फराळांचे वेगवेगळे नावं होती आणि त्यांची आपण जे काही आता नावं घेतो ही वेगळी आहेत. तर ती कोणती नावं आहेत ती आपण आता पाहणार आहोत. तर आपण आता सुरुवात आपण घरात फराळ करताना आपण गोडाच्या पदार्थापासून करतो, म्हणजे आपण लाडूपासून सुरुवात करतो. तर आपण आता लाडूपासूनच सुरुवात करूया. तर लाडूचं हे प्राचीन काळामधलं नाव हे मोदक असं होतं. लाडवाना मोदक असं म्हटलं जायचं. तर आता मोद म्हणजे काय, तर मोद म्हणजे आनंद देणारा पदार्थ म्हणून मोद. आता तुम्ही म्हणाल की हा मोदक कसा, तर हे प्राचीन काळामधलं जे काही नाव आहे ते मी तुम्हाला सांगते. आणि आपण जो गणपतीला दाखवतो तो मोदक वेगळा, ह्याला लाडवाना मोदक असं म्हणायचे. त्याच्यानंतर त्याचं नाव चेंज होऊन लड्डू झालं. तर आता लड्डू हे हिंदी मधलं नाव आहे आणि जेव्हा मराठीमध्ये चेंज झालं तेव्हा त्याचं नाव लड्डूवरून लाडू असं संबोधलं गेलं. तर अशी ही लाडू हे नाव आपण आता सध्या जे आपण पाहतोय हे लाडू नाव आहे. तर आता आपण सध्या लाडूचे बरेच प्रकार बघतो. बुंदीचा लाडू असेल, रवा असेल, बेसनचा लाडू असेल, कळीचा लाडू असेल, काही जण त्याला शेवचा लाडू असं देखील म्हटलं जातं. तर असे विविध प्रकार आहेत. आणि हे बुंदीचा लाडू आपण शक्यतो आपल्याला राजस्थानमधून पाहायला आलेला मिळतो, कारण बुंदी ही साधारण राजस्थानमध्ये तिची सुरुवात केली आहे. तर तिकडून हा बुंदीचा लाडूचा प्रकार आला असावा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात देखील हे जे काही मध आणि गुळाचं मिश्रण करून लाडू केले जायचे रुग्णांसाठी, तिथे देखील ह्याचा ख्रिस्तपूर्व शतकांमध्ये देखील ह्याचा तुम्हाला उल्लेख लाडूचा पाहायला मिळतो. आता त्याच्यानंतर आपण पाहतोय चकली. तर चकलीचं नाव हे मुरुक्कू कोणी म्हणतं, काही भागामध्ये चक्रिका म्हणतात. तर तिचं नाव नंतर चकुली आलं आणि चकुलीवरून ते चकली झालं. तर चकली हा साधारण दक्षिण भारतामध्ये केला जाणारा प्रकार आहे. तर दक्षिण भारतामध्ये त्याला मुरुक्कू असं संबोधलं जातं. आणि त्याचबरोबर चक्रिका किंवा मुरुक्कू म्हणजे ह्याचा अर्थ काय, वेटोळे घालून केला जाणारा पदार्थ. आणि त्याच्यानंतर त्याचं नाव चकुली झालं आणि चकुलीवरून त्याचं नाव चकली झालं. आता त्याच्यानंतर आली करंजी. तर करंजीला फराळात मानाचं स्थान दिलं जातं आणि त्याच्यानंतर तिचं नाव हे शुभशकुनाशी जोडलं जातं. म्हणजे बरेच काही सणवार असतील त्याच्यामध्ये तुम्हाला करंजी ही पाहायला मिळते. होळी असेल तर होळीमध्ये देखील गुजिया हा प्रकार आपण उत्तर भारतामध्ये पाहायला मिळतो. तर उत्तर भारतामध्ये गुजिया हा प्रकार केला जातो आणि तेव्हा ते लोक त्याच्यामध्ये माव्याचा वापर करतात. तर माव्याचा वापर करून हा गुजिया प्रकार केला जातो. आता त्याच्यानंतर कोणी रव्याची करतं, कोणी त्याच्यामध्ये खसखसचं सारण घालून त्याची करंजी करतं. त्याचबरोबर
पुरणाची देखील करंजी केली जाते. तर पुरणाची करंजी ही साधारण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मालवण भाग आहे महाराष्ट्रातला, जो कोस्टल रिजन आहे किंवा गोवार भाग आहे, तिकडे ही करंजी केली जाते. त्याच्यामध्ये काळे तीळ आणि पुरण हे असं साहित्य घालून ही करंजी केली जाते. आणि त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला म्हटली की हा नॉर्थ म्हणजे उत्तर भारतातून हा आलेला पदार्थ आहे. तर मूळ त्याचं स्थान असं म्हटलं जातं की उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमधून गुजिया हा प्रकार उत्पन्नास आला आणि त्याचं नंतर हळूहळू पूर्ण भारतभर त्याचा संचार झाला आणि त्याचं आता आपल्याकडे करंजी असं नाव म्हणून संबोधलं जातं. तर गुजरातमध्ये त्याला घुगरा देखील म्हटलं जातं आणि काही ठिकाणी ह्याला पेडकिया किंवा पुरुकिया बिहारमध्ये म्हटलं जातं. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये कुसली असं देखील म्हटलं जातं. तर अनारसे हे साधारण महाराष्ट्र आणि बिहार हे या 2 राज्यांमध्ये केले जातात आणि हे शुद्ध तुपामध्ये तळले जातात, कोणी तेलामध्ये देखील करतं. तर हे साधारण खसखस लावून तांदळापासून तयार केला गेला जाणारा हा पदार्थ आहे आणि हा देखील दिवाळीमध्ये बऱ्याच घरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की शंकरपाळ्याला काही ठिकाणी शक्करपारा असं देखील म्हटलं जातं आणि शक्करपाऱ्या हे साधारण तुम्हाला उत्तर भारतातून आणि दक्षिण भारतातून देखील ह्याचे विविध प्रकार पाहायला मिळतील. त्याचबरोबर इथे नानकेट बिस्किट असतील. तर नानकेट बिस्किट हा बेकरीचा पदार्थ आहे. हे जेव्हा पोर्तुगीज आपल्या भारतात आले ना, त्याबरोबर ही आलेली ही रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये बरेच प्रकार केले जातात बिस्किटांमध्ये. तर हे साधारण हे जे आपल्या घरी केले जाणारे हे जे प्रकार आहेत बिस्किटाचे, हे अगदी सगळ्यात सोपे आणि सगळ्या गृहिणींना जमतील असे हे बिस्किटाचे हे प्रकार आहेत. तर हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांच्या घरी हा बिस्किटांचा प्रकार केला जातो. त्याचबरोबर हा फरसाण असेल. फरसाणाबद्दल मला काही अशी खास माहिती तुम्हाला मिळाली नाहीये जी तुम्हाला सांगण्यासारखी असेल. तर ह्या व्यतिरिक्त काही नवीन माहिती असेल तर ती तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एक काहीतरी खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यावा म्हणून मी हा व्हिडिओ केला. जसं की आपण नवरात्रीमध्ये पाहिलं की रंगावरून वेगवेगळी फळं आणि फळभाज्या ती पाहिली होती, पालेभाज्या पाहिल्या होत्या. तर म्हटलं ह्या दिवाळीला आपण काहीतरी विशेष करूया म्हणून हा मी तुमच्यासमोर व्हिडिओ सादर केला. तर ह्या व्हिडिओची खाली कमेंट करून नक्की मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि अजूनही काही जुने व्हिडिओज आहेत आपल्या चॅनेलवरती, ते देखील नक्की पहा.